तर आज आहे आमच्यात माडग्याची पार्टी. माडगं म्हणजे तुम्हाला काय माहित आहे का? तर आज आमची आई सांगते बघा माडग्याची रेसिपी. आणि आत्ताच्या मुलांना नाही आवडत, पण आम्हाला पण खूप आवडते. खाल्ले आम्ही बरेच वेळा बनवलेलं. तर कसं बनवलंय ते बघूया आमच्या आईकडं. माडगं कसं बनवलंय ते. काय बनवलेस ग? पावट्याचं माडगं बनवलंय. माडगं कसं बनवायचं? त्याला तांदूळ ते पाणी ओतायचं, ते हे टाकायचं, मीठ टाकायचं, तांदूळ टाकायचं आणि पीठ ते भाजलेलं असतं पावट्यात, त्याचं पीठ हे करायचं आणि त्या पिठात मग गरगडायचं, त्याच्यात मग झालं माडगं. आता आम्ही एवढं काही जास्त नाही खाल्लेलं कधी. तुमच्या वेळेला असायचं ना? आमच्या वेळेला माडगं आम्हाला पोतं पोतं पावटं होत होतं, तर त्याच्यामुळं नीट करायचं, चांगलं ठेवायचं, इकायचं आणि चांगलं खराब पावट्याचं भाजायचं आणि त्याचं माडगं बनवायचं. तुमच्या वेळेला कुठं होतं, आता गेलं तुमचं. आमच्या वेळेला चांगलं आहे. दूध होती तर दूध घाली, दूध नव्हती तर माणसं दूध हे घरात असायचं, दही दूध ताक आम्ही खायचो. कण्या करायचं ह्याच्या मक्काच्या, त्या खायच्या. आता सगळं गेलं तर आठवणी राहिल्या नुसत्या. आठवणी जाता राहिले. आता ते पावटच भेटत नाही. आता एवढा पावटा महाग आहे, 100 रुपये मागतोय. मग एवढा महाग आहे, मग ते कसं भेटेल? आणि ते कोण माडगं करायचं आणि कसं? आता कळत पण नाही कोणाला, खायत बी नाही तर कोण कोणाला आवडत बी नाही. पौष्टिक आहे माडगं. पौष्टिक आहे हो. आता कोणाला कळतंय?